कोण आली? लक्ष्मी आली. कशाने आली? सोन्या रुपयाच्या पावलांनी आली. नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. गव्हर्नर प्रस्तुत बाप्पा माझा पॉवर्ड बाय सिस्का LED मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण आलेलो आहोत औरंगाबादला आणि औरंगाबादला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज गौराईंचं आगमन होत आहे आणि तेच आगमन आज आपण बाप्पा माझामध्ये दाखवणार आहोत. तर पाहू शकतोय की गौराईंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांना आता 3 दिवस पाहुणचार दिला जाणार आहे. या ठिकाणी धर्माधिकारी कुटुंबियांकडे आपण आलेलो आहोत. गेल्या 36 वर्षांपासूनची त्यांची ही गौराईंची प्रथा परंपरा आहे, जी दरवर्षी ते अगदी मनोभावे करत असतात. संपूर्ण कुटुंब या निमित्ताने एकत्रित येतं आणि गौराईंचा हा उत्सव साजरा केला जातो. आपण पाहू शकतो की अत्यंत पारंपरिक पद्धतीने नऊवारी साडी नेसवून या सगळ्या सुवासिनी तयार झालेल्या आहेत. गौराईंच्या आगमनासाठी 3 दिवसांचा हा सोहळा असणार आहे. मनोभावे पूजा केली जाईल आणि 3ऱ्या दिवशी त्यांना जड अंतःकरणाने निरोप देखील दिला जाणार आहे. या गौराईंबद्दल आज आपल्याला जाणून घ्यायचंय बाप्पा माझामध्ये. मात्र त्याआधी पाहूयात की आज आपला जो घरगुती गणपती स्पर्धेचा विजेता आहे तो कोण आहे आणि कोणाला होणार आहे. सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर सोबत अष्टविनायक यात्रा. पाहूयात आजचे घरगुती गणपती स्पर्धेचे विजेते. एबीपी माझाच्या घरगुती गणपती स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आजचे 10 सर्वोत्कृष्ट गणपती आहेत. बिसिन राठोड, कल्याण. प्रसाद बारगे, ठाणे. राहुल पिंपळे, नाशिक. स्वप्नील फरांदे, पुणे. प्रसाद डिंगणकर, ठाणे. रोहन मुडपे, नांदेड. नितीन दळवी, औंध, पुणे. संदेश महिपट, ठाणे. प्रकाश नंदन, नाशिक. धनंजय पष्टे, कळवा. आणि आजचे विजेते आहेत प्रकाश नंदन, नाशिक. विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. तर गौराईंचं आगमन झालेलं आहे आणि आज घरगुती गणपती स्पर्धेचे जे विजेते ठरलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आपण या ठिकाणी औरंगाबादला आहोत आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 4 महालक्ष्म्या किंवा 4 गौरी आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांची 4 बाळं देखील या ठिकाणी आहेत. तर यामागची त्यांची प्रथा अशी आहे की घरामधल्या मुलाचं लग्न झाल्यानंतर त्यांनी या गौराईंचे जे मुखवटे आहेत ते बदललेले होते आणि मग जे जुने मुखवटे आहेत ते त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यांना विसर्जित केलेलं नाहीये किंवा त्यांना बोळवलेलं देखील नाहीये. त्यामुळे हे 4 आपल्याला या ठिकाणी गौरी बघायला मिळतात. या महालक्ष्म्या 3 दिवस असतात. 3 दिवसांची त्यांची जी पूजा असते ती पूजा अर्चा अत्यंत मनोभावे केली जाते. फक्त सुवासिनीच नाही तर घरातला पुरुष वर्ग देखील यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतो. ही जी सजावट आपण पाहतोय ती सजावट सगळी पुरुषांकडून केली जाते आणि गौरींना सजवण्याचं काम हे महिला वर्गाकडे असतं. उद्या जो नैवेद्य असणार आहे महानैवेद्य, त्यामध्ये ना एक खास पदार्थ असतो अंबिल नावाचा. जो अंबिल हा पदार्थ देवींना खूप आवडीचा असतो म्हणून तो फक्त आणि फक्त याच सणाला बनवला जातो. अत्यंत साधा सोभा ज्वारीच्या पिठापासून बनवलेलं हे अंबिल असतं जे गौराईंना खूप आवडतं. ते फक्त मराठवाड्यात आणि विदर्भात केलं जातं. पुणे, मुंबई, कोकणात आपल्याला तो पदार्थ पाहायला मिळत नाही. तर गौराईंचा हा उत्सव यांच्या घरी अत्यंत जोशात आणि जल्लोषात साजरा केला जातोय. आज बाप्पा माझामध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र उद्या पुन्हा भेटणार आहोत वेगळ्या ठिकाणी. वेगळ्या गौराईंचं दर्शन उद्या घ्यायचंय आपल्याला बाप्पा माझामध्ये. पाहत रहा एबीपी माझा.